देव जर तुम्हाला भेटले तर देवाकडे काय मागणं मागाल? सुखाने समाधान. हा भाजीचा व्यवसाय तुम्ही किती दिवसांपासून करता? 4 वर्ष. मुलं वगैरे काय करतात तुमचे? एक मुलगा रिक्षा चालवतो. रिक्षा चालवतो एक मुलगा. अच्छा. एक मुलगा आता 1 महिना झाला असा आहे. हा, काय झालं होतं? घर म्हणजे तुम्ही चालवता की मुलगा देतो वगैरे पैसे? आम्ही दोघं चालवतो. हा. मार्केटला असायचे केले कुठल्या? ट्रॅफिक मार्केट मध्ये हा. तुम्ही तर आता हे हाताने काही काम करत नाही ना. अच्छा. पण हात आहे. दाखवा. बघा वरून तुम्ही मग याचा काही विलाज नाही केला का? मग? शिराजात होते, कर्नाटकला गेले. नंतर लॉकडाऊन लागलं ना. हा. आली दिली बंद झालं. लॉकडाऊनच्या आधी 2-3 महिने आले. हा. मालिश वगैरे बंद झाल्यापासून मग काहीच हे नाही नाही. नंतर मग आता वेळ जास्त दिवस झाले ना. वर्षे 2 वर्षे असंच गेलं. हा. तरी पण असं प्रयत्न करतोय आम्ही. कुणी सांगन ते करतो. कोणत्या हॉस्पिटल व्यायाम बियाम चालूच आहे. काय आता जास्त वर्ष झाली म्हणजे आता असंच सोडून दिलं. किती वर्ष झाले यांना पॅरालिसिस होऊन? त्या आधी 2-3 महिने झाले. विंदा बंद आहे मग काय करायचं हे केलं चालू. भाजीचं हे कडधान्य वगैरे. मोठा मुलगा आता असं थंडी तापाला क्लीन करायचा. ते कालच महिना झाला. काय बोलताय? 1 महिना झाला? हा संकष्टीला 1 महिना. त्यांचं लग्न झालं होतं? हा मुलगा आहे 8वीला. हा. ते नाही का तिकडे राहतात म्हणून. अच्छा, माहेरून. ती इथं राहतच नाही. हा. 9 वर्ष झालं. हा. अच्छा. आणि आता जे आहेत त्यांचं लग्न झालंय? हा ते पलीकडे पण तुमच्या जवळ नाही राहत? काढून द्या. मग तुम्ही दोघच? हा दोघंच राहतो आम्ही. बाबांना चालताना वगैरे त्रास होतो? हा एका पायावर सुद्धा भान बसतो नाही एवढं काम नाही ते. हा हा हा. चालाय बिलायचं नाही. हा. एवढ्या पुरते चालू. अच्छा. मग आता विलास पूर्णपणे बंदच आहे? बंद केलं आता काय इलाज नाही. आता हे सगळं आकडून गेलं ना. हा 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 हा. आता 5 वर्ष झालं ना. बरोबर. हम्म. पर्यंत चालता फिरतो याच्यावर बसायचं चांगलं काम ठेवायचं. बसलं की बसलंच नाही. हो ना. काहीतरी हातपाय चालले पाहिजे ना. घरात बसून राहिला आपल्याला कोण देणार टाइम. बरोबर बरोबर. आणि आपण पण थकून जाणार ना रोज. तेच ना. बरोबर. मग काय काकी, देवाकडे जर मागणं असेल तर काय मागाल बरं? ते बाबा म्हणतात तेच चांगला आशीर्वाद द्या आम्हाला, चांगला आयुष्य द्या पुढे. नक्कीच. चांगलं चालतं चालू द्या असंच राहिलं पाहिजे. बरोबर.